तिकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात पुन्हा एकदा सनईचे सूर घुमणार आहे। अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकतील। राजस्थानच्या नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात या दोघांचा साखरपुडा पार पडला। राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे। साखरपुड्याच्या नंतर राधिका आणि अनंत राजभोग शृंगार सोहळ्यात सहभागी झाले होते। सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या बद्दल मनसेच्याकडून रोज नवीन गोष्टी समोर आणल्या जात आहेत। यातच मनसेनं केलेल्या आरोपांच्या नंतर हा मुद्दा आता हिवाळी अधिवेशनात सुद्धा आला। सिद्धिविनायकाला धोका आणि मातोश्रीला खोका असा थेट आरोप मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलाय। तर दुसरीकडे सिद्धिविनायकच्या विश्वस्तांनी मंदिरामध्ये कृपया राजकारण आणू नका असं आवाहन केलंय। खोके खोके करून ओरडतात। इथे काय परिस्थिती, इथे काय वेगळी परिस्थिती आहे? इथे सुद्धा तेच आहे ना, सिद्धिविनायकाचे खोके, सिद्धिविनायकाला धोके आणि मातोश्रीला खोके, दुसरं काय आहे? आदित्य ठाकरे काय बोलतात? असंच काहीतरी काळ बरळत होते ना। मग आम्ही असं बोलू शकतो ना, इथे असंही बोलू शकतो ना, सिद्धिविनायकाचे खोके आणि सिद्धिविनायकाला धोके आणि मातोश्रीला खोके। शासनाला सगळंच माहित आहे, लॉ अँड ज्युडिशियललाही माहित आहे आणि योग्य त्यावेळी योग्य ती कारवाई होईल। उगीच काहीतरी विषय घेऊन कोणाला तरी बदनाम न करू नये असं माझं प्रांजळ मत आहे। मंदिराच्या ठिकाणी राजकारण आणायला नको असं मला वाटतं।